की आहे माझं किचन आहे, माझा हॉल एरिया, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे आणि भांडी वगैरे भरपूर आहे. एका तासाभरातच पोहोचतील इथे. 5 ते 6 दिवसाचं काम आहे. म्हणजे आपण पण हे डेमॉलिश होणार आहे. हे भरू की हे भरू, पैसे जरी दिले ना तरी मी शिफ्टिंग करणार नाही. एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. सो आजचा जो ब्लॉग आहे तो खूप सकाळी चालू झालेला आहे आणि हा ब्लॉग जो आहे तो घरचाच ब्लॉग आहे. म्हणजे घरी माझ्या किचनचं थोडंसं रेनोव्हेशन चालू आहे, थोडंसं सिव्हिल वर्क चालू होणार आहे घरामध्ये. सो हा ब्लॉग त्याच्याकरिता आहे. म्हणजे मी अगोदर जेव्हा पोझिशन घेतलं घराचं, म्हणजे 1-1.5 वर्ष होत आलंय, तर आम्ही काही काम वगैरे केलं नव्हतं. मला ॲक्च्युली किचन ट्रॉलीज वगैरे पण बनवायच्या होत्या. बिकॉज आय वेटेड फॉर अ लॉंग की मला हवा तसाच किचन हवा आहे. मला मी कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे. बिकॉज प्रत्येक बाई ही समजू शकते की किचन हा तिच्या किती जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे तर असो, तर ॲक्च्युली किचनमध्ये थोडासा आमचा प्रॉब्लेम होता. म्हणजे बिल्डरकडूनच थोडासा प्रॉब्लेम आला होता, इश्यू होता थोडा छोटा. पण तो नंतर खूप किरकोळ म्हणत खूप जास्त त्रास द्यायला लागला. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आता काम करून घ्यायचं. सो काय काम करणार आहोत हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघायला लागेल. सो मी आता तुम्हाला बिफोर आणि आफ्टरचे थोडे व्हिडिओ दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. ते बेडरूममधून एंट्री घेतल्यानंतर हा सरळ गेलं की आहे माझं किचन. छोटासाच आहे पण माझी फेवरेट जागा आहे घरातली. सो मी बेसिकली हा ओटा आहे, किचन ओटा आहे. आणि इकडे मी थोड्याशा प्लँक्स लावून घेतल्या होत्या. ती माझी मांडणी आहे. इकडे विंडो आहे आणि ॲक्च्युली इथे विंडोच्या इथे हा जो भाग तुम्हाला दिसतो आहे ना, हा भाग पहिला बॅल्कनी होता. म्हणजे जी आपल्याला फ्लॉवर बेडची बॅल्कनी देतात ती होता. पण जसं तुम्हाला माहिती आहे की माझा किचन छोटा आहे, सो जागा नव्हती. त्यामुळे मी काय केलं, ती बॅल्कनी जी आहे आतमध्ये ओढून घेतली अगोदर. म्हणजे ज्यावेळेस आम्ही घराचं पोझिशन घेत होतो त्यावेळी पण थोडं सिव्हिल वर्क केलं होतं आमच्या म्हणण्याप्रमाणे. सो हे आतमध्ये ओढून घेतलं होतं आणि मग तिथे मी वॉशिंग मशीन आणि फ्रीजसाठी जागा केली होती. आणि तिकडेच वॉशिंग मशीनचं आउटलेट वगैरे सगळं केलेलं आहे. आणि हे सगळं काम माझ्या पप्पांनी मला सेट करून दिलेलं आहे. कारण प्रत्येक घरात माझे पप्पाच जे आहेत बऱ्याचशा गोष्टी फिटिंग वगैरे करून देतात, कारण ते एक्सपर्ट आहे त्या कामामध्ये. सो हे आहे वॉशिंग मशीन, हा आहे फ्रीज. आपल्याला आता हे सगळे इवॅक्युएट करायचं आहे आणि वरती ओव्हन वगैरे लावलेलं आहे. तर आता बघूया ते काय म्हणतायत की कुठपर्यंत रिकामं करायचं आहे. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मांडणी, हे पूर्ण किचनवरचं जे सामान आहे, गॅस, सो ह्या सगळ्या आपल्याला आता रिकाम्या करायच्या आहेत. आणि आता रिकामा करून ठेवायच्या कुठे तर चला मी दाखवते तुम्हाला. सो किचनमधून बाहेर आल्यानंतर हा आहे माझा हॉल एरिया. हा डायनिंग टेबल आहे, सोफा आहे, गॅलरी आहे. सो आता किचनमधलं जे पण सामान निघणार आहे, जे आपल्याला काढायचं आहे, ते सगळं आणून आता तात्पुरतं तरी इथे लिव्हिंग एरियामध्ये शिफ्ट करायचं आहे. पण लिव्हिंग एरियामध्ये पण मला वाटत नाही एवढं सामान बसेल. बिकॉज फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे आणि भांडी वगैरे भरपूर आहे. आणि लेट्स सी आता काय अरेंजमेंट्स आहेत काय नाही. जे काम करणारी लोकं आहेत ती एका तासाभरातच पोहोचतील इथे. सो बघूया कसं काय अरेंज होतं आहे ते. तुम्ही व्हिडिओ तर बघतच राहा शेवटपर्यंत. तो आता फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता काय अरेंजमेंट्स आहेत हे आपण बघूयाच की कसं कुठे कुठे काय काय ठेवायचं आहे ते. मला तर खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की ठीक आहे, 2च मोठी सामानं आहेत, 5 ते 6 दिवसाचं काम आहे. म्हणजे आपण एक आठवडा पकडून चालू आहे. बट स्टील एवढे दिवस मॅनेज करणं थोडंसं अवघड जाणार आहे. पण ठीक आहे, करूया काहीतरी आपण. सो आता गॅस कट्टा, म्हणजे गॅस, आपला सिलेंडर, वॉशिंग मशीन, फ्रीज आणि बाकीची जी भांडी आहेत आपली, ही सगळी आपल्याला आता हॉलमध्ये शिफ्ट करायची आहेत फॉर अ टाईम बिंग, म्हणजे काम चालू होईपर्यंत. बिकॉज हा जो ओटा आहे, किचन ओटा, हे पूर्णपणे डेमॉलिश होणार आहे. आणि ह्याच्यावरती टाईल्स लावलेले आहेत, या टाईल्ससुद्धा मला चेंज करायचे आहेत. बिकॉज आय डोंट लाईक दिस टाईल्स ॲट ऑल. खूप अशा जुन्या वाईब्स देतात. सो आता म्हटलं की काम सुरू जर आहे तर लगे हात सगळं करून घेऊया. सो आता नितीन बाहेर गेला आहे थोडासा ब्रेकफास्ट नाश्ता वगैरे आणण्यासाठी. बिकॉज गॅस काढलेला आहे मी ऑलरेडी. सो काही बनवू नाही शकत गॅसवरती.
तर मी तो येऊपर्यंत मला भांडी रॅप करायची आहे. म्हणजे मी काय करणार आहे, सॅग्रिगेट करणार आहे भांडी. काचेची जी आहे ती वेगळी आणि स्टीलची जी आहे ती वेगळी. सो तुम्ही पण माझ्याबरोबर आता स्टेट येऊन राहा, बघत राहाल मी काय काय करते. आय हॅव डिसाइडेड, माझ्याकडे जास्त काय भांडी नाही आहेत. हे बकेट आहे प्लास्टिकचं. सो इथली जी रोजची जी लागणारी भांडी आहेत काचेची, ती मी या बकेटमध्ये जमा करणार आहे. आणि बाकी जे मसाल्याचे वगैरे ज्या जार्स आहेत ते मी एका वेगळ्या भांड्यामध्ये जमा करणार आहे. So guys, these are my favorite jars. मला ॲक्च्युली समजत नाहीये काय भरू अगोदर. हे भरू की हे भरू, हे भरू की हे भरू. गाईज यार, मी भांडी भरते तर मला तुम्हाला माहिती आहे का, शिफ्टिंगवाली वाईट देते. म्हणजे एखादं घर तुम्ही जेव्हा शिफ्ट करता ती वाली वाईट देते. आणि मी शिफ्टिंग म्हणजे मी आता परत मला कोणी पैसे जरी दिले ना तरी मी शिफ्टिंग करणार नाही. बिकॉज माझ्या घरामध्ये एवढं सामान आहे, एवढं सामान आहे, आणि त्यात फक्त मी एकटीच आहे. एकटीच इन द सेन्स, नितीन पण थोडीफार मदत करतो, बट त्याचं ऑफिस असतं बिचारा, तो तरी काय करेल. आणि नेहमी कसं, मागे पण मी जेव्हा शिफ्टिंग केली होती तेव्हा माझ्या घरचे सुद्धा होते ना तिला. आज कोणीच नाही आहे, फक्त मी आहे, वन मॅन शो. ठीक आहे यार, निभाना तो पडेगा. सो आपलं सेकंड बकेट पण रेडी आहे. आता वाट बघूया नितीनची. नितीन आल्यानंतर हॉलमधला जो डायनिंग टेबल आहे तो आपण शिफ्ट करायचा आहे बाहेर पॅसेज एरियामध्ये. आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे हॉलमध्ये अरेंज करायच्या. आराम से. कामाला सुरुवात झालेली आहे, बऱ्यापैकी तोडून पण झालं त्यांचं. आणि आता हॉलचा अवतार बघा आमच्या. सगळी भांडी वगैरे जी काय आहे ते ते आणून जमा केलेली आहे. आणि ते नितीन जे आहे फ्रीजचं ॲडजस्टमेंट बघतोय. फ्रीज सध्या आता आम्ही इथे लावलेला आहे, बंद आहे फ्रीज, बंद आहे. गॅस वगैरे इथे ठेवला आहे. सध्या कपडे वाळत आहे. कपडे वाळून झाल्यानंतर जेव्हा गॅसची गरज असेल तेव्हा फुलला जाईल. अशी आहे ॲडजस्टमेंट. झालं. जमतंय का? तर आता तोडफोडचं काम जे आहे ऑलमोस्ट डन होत आलं आहे. तर साईड बाय साईड आम्ही आता जाणार आहोत टाईल सिलेक्शनसाठी. तर 1-2 शॉप फिरणार आहोत आणि बघूया आता जशी हवी तशी टाईल्स भेटते की नाही. सो पार्ट 2मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही. आणि व्हिडिओ जो आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.